दुसऱ्याची घरं फोडणारा मंत्री म्हणजे गृहमंत्री असा भाजपचा समज झालाय असं म्हणत ठाकरे यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधलाय। देवेंद्र फडणवीस आणि अमित शहांवर उद्धव ठाकरेंनी निशाणा साधलाय, तर जनता भाजपवाल्यांच्या अंगावर जाईल तेव्हा ते कुठे जाणार असा सवालही ठाकरेंनी उपस्थित केला। गृहमंत्र्याचं काम काय असतं? गुंडागर्दी करणाऱ्यांना जरब बसवण्याचं। पण हे आपल्या राज्याचे निर्डवलेले गृहमंत्री आणि वरचे देशाचे गृहमंत्री यांना गृहमंत्र्याचा अर्थच कळला नाही, त्या शब्दाचा अर्थच नाही कळला। त्यांना असं वाटतं की गृहमंत्री म्हणजे दुसऱ्याची घरं फोडणारा मंत्री। अहो, तुम्ही घरफोडे मंत्री नाही आहात। नाहीतर गृहमंत्र्याच्या ऐवजी अमित शहा आणि देवेंद्र फडणवीसांनी गृह शब्द बदलून घरफोडे मंत्री असा शब्द घ्या। जर लोकशाहीची हत्या होत असेल आणि ती हत्या केंद्र सरकार करत असेल, त्यांचे सगळे चमचे करत असतील, तर मग सर्वसामान्य माणसांनी करायचं काय? पण आज भाजपवाल्यांना सांगतो की तुम्ही याच देशात आहात, इकडेच राहायचंय, आणि जनता जेव्हा तुमच्या अंगावर येईल तेव्हा तुम्ही पळणार कुठे? ते भुयार पहिलं खणून ठेवा, हे पहिलं भुयार खणून ठेवा। आणि म्हणून निवडणूक आल्यानंतर पुन्हा मी येईन, नक्कीच येईन, आणि विजयाच्या सभेला सुद्धा मी शिर्डीमध्ये येईन। पण तोपर्यंत कोणत्याही भूलथापांना बळी पडू नका। म्हणजे तुम्ही जागे आहात, झोपू नका, जागे राहा, आणि जे आपल्याला जीवन आपले असह्य करताय त्यांना असं झोपवा की पुन्हा ते उठणार नाहीत।